प्रथमतः आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांना विनम्र अभिवादन करतो। देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, शहा साहेब, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीची कोर कमिटी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब, गडकरी साहेब, त्याचप्रमाणे बावनकुळे साहेब, महाजन साहेब, सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांचे आणि कोर कमिटीचे मी विशेष अभिनंदन करतो की कोल्हे कुटुंबाने केलेल्या त्यागाला त्यांनी जो दिलेला शब्द पाळला। कारण भारतीय जनता पार्टी हा दिलेला शब्द पाळणारी पार्टी आहे आणि म्हणून मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे, तालुका असेल, जिल्हा असेल, पालकमंत्री असेल, सगळ्यांचेच मी विशेष आभार मानतो की त्यांनी आज कोल्हे कुटुंबाला न्याय दिला। त्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा विवेक भैया कोल्हे यांना भावी वाटचाली सर्व नागरिकांच्या आणि सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना या सर्व RPI यांच्या वतीने मी त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो। गेल्या 6 महिन्यात जी तालुक्यात परिवर्तनाची लाट चालू झाली, ती परिवर्तनाची लाट पुन्हा एकदा विवेक भैयांच्या आमदारकीच्या रूपाने पुन्हा एकदा ते सिद्ध झालं आहे की कोल्हे कुटुंबियांचं तालुक्यावर वर्चस्व आहे आणि जनतेसाठी काम करणारं कुटुंब आहे। म्हणून भारतीय जनता पार्टीने त्याची जाण ठेवून विवेक भाईंनाची उमेदवारी दिली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा परत सर्वांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।